हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर आता मी इथे चपाती बनवायला घेतलेले आहे. सकाळी सरांना भाजी पोळी मी टिफिन बनवून दिला आणि त्यांचं आवरून ते कॉलेजला गेलेले आहे. सो मुलं आता उठलेत आणि त्यांनी पण ब्रश वगैरे केलेला आहे, दूध घेतलेलं आहे. तर मी पण चहा वगैरे घेतला, देवपूजा वगैरे झालेली आहे. तर आता वाजलेले आहे ते इथे 10 आणि आता इथे मुलांना स्कूलला जायचं आहे. तर ते 11:30ला जातात, त्यामुळे मी 10 नंतर त्यांना चपाती बनवायला घेते, म्हणजे गरम गरम डब्यामध्ये पण जाते आणि खाऊन पण जातात भाजी पोळी नाश्ता. तर इथे दूध तापून ठेवलेलं आहे मी एकीकडे आणि दुसरीकडे मी चपाती बनवायला घेतलेली आहे. तर भाजी सकाळीच केली होती सरांना, गवारीची भाजी केलेली. तर आता इथे आमच्यासाठी चपात्या बनवते आणि मी सुद्धा मुलांसोबतच मग भाजी पोळी खाल्ल्यानंतर मग माझ्या कामांना मी सुरुवात करते. तर आता आज देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि झाडलोट वगैरे पण झालेली आहे. तर कपडे वगैरे मी भिजायला घातले. सगळं आवरल्यानंतर मग मुलं गेल्यानंतर मी कपडे धुवायला घेते किंवा कधी कधी लवकर आवरलं तर कपडे वॉश करायला घेते. मशीन नाही आहे त्यामुळे हाताने धुवावं लागतात. मग मी आंघोळी वगैरे झाल्या की मग लगेच मी कपडे भिजायला टाकते, म्हणजे मग 1 ते 1.5 तास कपडे चांगली भिजली की पटकन निघतात. तर असं आहे. तर आता इथे मी गरमागरम चपाती वगैरे करून घेतल्यानंतर मुलांना नाश्ता वगैरे भाजी पोळी देणार आहे. तर इथे सकाळी सरांना गवारीची भाजी केलेली, तर मुलं बोलली आई छान अशी परतून दे आम्हाला. तर तव्यावर परतले की भाजीची चव छानच लागते आणि छान अशी चटपटीत होते. तर इथे हे बघा गवारीची मी भाजी केलेली आहे. फार काही टाकत नाही, फक्त कांदा वगैरे चिरून मसाले वगैरे टाकते आणि त्यानंतर दाण्याचा कूट टाकते आणि असं भाजी करून छान वाफेवर शिजवली. मग ती आता तव्यावर परतून घेतली. तर आता इथे मुलांचा टिफिन वगैरे भरला, मुलं स्कूलला गेली, मी कपडे वगैरे वॉश केली, सगळं आवरलं, फरशा वगैरे पुसलेल्या आहेत. तर आता इथे वाजलेलं आहे 1. तर मग मी आता भाजी पोळी खायला घेतली आहे. सकाळी मुलांसोबत काही खाल्ली नाही, त्यांना भाजी पोळी दिली आणि मी चहा घेतला होता. तर मला काही भूक नव्हती म्हणून म्हटलं मी नंतरच खाईल. तर जेवण वगैरे झालं आणि आता इथे घेतलेलं आहे लसूण सोलायला. तर जो गुगल TV इन्स्टॉल केला मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर हा अगदी 2024चं लेटेस्ट व्हर्जन आलेला आहे आणि हायर कंपनीचा आहे. सो गुगल TV आहे, विदाऊट रिमोटचा तो चालतो आणि आपण आपल्याला जो मूवी पाहिजे किंवा आपल्याला जे सॉन्ग पाहिजे ते आपण फक्त TV पुढे बोलायचं आणि ते लगेच येतं. तर असं आहे आणि खूप ॲडव्हान्स असं टेक्नॉलॉजी त्यामध्ये सगळे ॲप्स वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत. तर वायफाय वगैरे घेतले, त्यामुळे मग छान असं मुलांच्या बाबतीमध्ये चांगलं आहे की त्यावर तुम्ही लाईव्ह वगैरे कुठे व्हिडिओ वगैरे शूट करून त्यावर तुम्ही एडिटिंगसुद्धा सगळं काही जे आपण मोबाईलमध्ये करतो आहे ते सगळं TV वर आपल्याला करता येतं आहे. असं हे फंक्शन्स वगैरे सगळं आहे TV मध्ये. तर अशा पद्धतीने गुगल TV हा हायर कंपनीचा घेतलेला आहे. तर जो पहिला होता तो बायबॅक करून हा घेतलेला आहे. तर पहिला पण चांगला होता, चालू होता MIचा, परंतु सरांना वाटलं की आता 15 ऑगस्टमुळे ऑफर वगैरे आलेले आहेत आणि छान लकी ड्रॉ वगैरे होतं. तर लकी ड्रॉमध्ये पण छान पिक्चरचे मूवीचे तिकीटं वगैरे लागलेली आहेत आम्हाला, त्यामुळे बघू आता एखाद दिवशी जाऊया. तर अशा पद्धतीने आहे. तर दुपारच्या वेळामध्ये लसूण वगैरे सोलून झाला, मग लसूण सोलता सोलता एक मूवी बघितला. तर तेवढं छान वाटतं, माइंड फ्रेश होतं, मुलं पण नसतात आणि माझ्या कामामध्ये असा वेळ जातो. मग कधीतरी स्वतःला वाटलं की अरे काहीतरी करावं, तर मग ते आपण करतो. तर आज असं खूप दिवसातून असं TVला मूवी असं बघितला आणि लसूण वगैरे सोलला, भाज्या वगैरे क्लीन केल्या. त्यानंतर आता इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहे, तर चहा ठेवला आहे. तर सर पण आलेले आहेत, सर लवकरच आले आज पण. तर आणि आता इथे मी आज करायचं ठरवलं लापसी. तर मुलं आलेली आहेत आता इथे स्कूलमधून, 5:30 वाजले बघा. चहा वगैरे करून ठेवला आहे. तर आता ते फ्रेश झाले की काहीतरी खाते, नाश्ता वगैरे करते. तर आता एक्झाम पण आलेली आहे त्यांची. तर असं आहे, तर थकून येतात
तर मग आता मुलं आल्यानंतर मग मी त्यांना काहीतरी बनवून देते किंवा मग लाईटली नाश्ता वगैरे करतात किंवा कधी भूक नसेल तर मग दूध वगैरे घेतात. तर आता इथे आमच्यासाठी मी चहा ठेवलेला आहे, तर चहा घेते. तर संध्याकाळ आणि सकाळचा अर्धा कप घेतला की असं फ्रेश वाटतं आणि खरंच असं एनर्जी येते. तर छान आल्याचा गवती चहा वगैरे घालून मस्त चहा केला, या प्यायला तुम्ही पण. तर इथे मुलांना पण आता चहा करून ठेवलेला होता, तर चहा खारी वगैरे किंवा टोस्ट वगैरे खातात ते जे पाहिजे ते. मग आता लाईटली असं त्यांना पण चहा वगैरे केलेला आहे मी. आता चहा घेते आणि आज जेवणामध्ये काही फारसं करणार नाही आहे. तर आणि मुलं बोलत आहेत आई लापशी बनव. तर आपली गव्हाची लापशी हेल्दी असते, वेट लॉससाठी सुद्धा खूप फायद्याची असते. तर बघूया ती बनवेल मी, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर या चहा घ्यायला तुम्ही पण. तर मस्त आल्याचा चहा केलेला आहे. तर आता चहा वगैरे घेतला आणि इथे सगळं प्रिपरेशन करून घेतली मी. तर लापशीसाठी मी जो इथे गव्हाचा रवा काढलेला आहे तो घेतला आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स 1 वाटी गूळ घेतला आहे आणि तूप लागणार आहे, वेलची पूड आणि जायफळ. तर आता इथे कुकर तापायला ठेवलेला आहे, कुकरला लावते मी. तर कुकर तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे. तर मी इथे 2 चमचे साजूक तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो लापशीचा रवा आहे गव्हापासून केलेला तो त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. तर अगदी लो फ्लेमवर खरपूस असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लापशी अशी मोकळी होते आणि चवदार बनते. तर खूप मुलांना पण आवडते. मी असं महिन्यातून एकदा वगैरे होती आमची, तर मी असं करत असते अधूनमधून. आणि वेट लॉसला तर खूप फायदेशीर आहे. तुम्ही मसाल्याची सुद्धा करू शकता, त्याच्यात भाज्या वगैरे घालून तिखटसुद्धा बनवू शकता, दलिया म्हणतो ना आपण, तर तसं आहे. तर दलिया पण बोलतात, कोणी लापशी बोलतं. तर आता इथे व्यवस्थित असं मी तुपामध्ये भाजून घेतले. तुम्ही बघू शकताय कलर छान असा चेंज झालेला आहे, थोडा ब्राऊन कलर झालेला आहे. तर साजूक तुपामध्ये लापशी भाजून घेतल्यानंतर जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत. तर आता हे ड्रायफ्रूट्स घेतले ते पण मी थोडे रोस्ट करून घेते आहे. तर काजू, बदाम, मनुके, चारोळे, मला काय टाकायचं आहे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आवडीप्रमाणे. तर ते सुद्धा मी रोस्ट करून घेतले आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत. तर मी इथे गूळ 1 वाटी घेतलेला आहे. तर 2 वाट्या मी जो लापशीचा रवा आहे गव्हाचा तो 2 वाट्या घेतला आणि इथे गूळ मी 1 वाटी घेतलेला आहे. तर तो गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे. तर मी जास्त गोड आणि जास्त असं लाईट पण नाही करत, मीडियम. त्यामुळे मग 1 वाटी परफेक्ट होतं. त्यामुळे लाल गूळ घेतलेला आहे 1 वाटी आणि साईडला मी गरम पाणी करून घेतलं आहे. तर आता गरम पाणी तुम्ही म्हणाल की कसं घ्यायचं, तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे लापशीचा त्या वाट्यात 3 पट पाणी घ्यायचं आहे. तर आता समजा तुम्ही 2 वाट्या रवा घेतलेला आहे तर 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी 3 पटीने पाणी गरम करायला ठेवलं होतं साईडला. तर ते पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता लालसर कलर आलेला आहे आणि शिजल्यानंतर खूप छान मोकळी अशी सुटसुटीत आपली लापशी तयार होते. तर महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, आपल्या महाराष्ट्र लोकांमध्ये खूप केली जाते. वेट लॉसला हेल्दी खूप फायदेशीर आहे वेट लॉसला. तर आता इथे मी सर्वात शेवटी वेलची पूड टाकलेली आहे, म्हणजे छान असा सुगंध शेवटपर्यंत राहतो. तर थोडंसं जायफळ किसून घेते आहे, जायफळाने पण वेगळी चव लागते. आणि अगदी थोडंसं चिमूटभर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तूप टाकलेलं आहे मी सर्वात शेवटी. तर अगदी किंचित मीठ टाकलेलं आहे. तर गोड पदार्थांना थोडंसं मीठ टाकलं ना, अगदी नाही म्हणून, तर त्याची चव दुप्पट होते. तर त्यामुळे थोडंसं नाही म्हणून टाकायचं. तर आता इथे मी कुकरचं झाकण लावलं आहे आणि आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे ती लापशी छान शिजली जाते आणि पोटालाही त्रास होत नाही, लहान मुलांना देखील. तर तुम्ही बघू शकता मी 7 ते 8 शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला उघडायचा आहे कुकर. तर अशा पद्धतीने आहे, ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्या वाटीने 3 पट पाणी घ्यायचं आहे. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या होऊन द्यायच्यात, म्हणजे लापशी ही छान तयार होते. आणि खूप छान स्मेल सुटलेला आहे. वेलची पूड, जायफळ, पुन्हा मी असं ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, तर खूप छान वास सुटलेला आहे, सुगंध. तर अशा पद्धतीने आहे. तर ही लापशी तुम्ही अधूनमधून करू शकता.
तर आता जेवण बनवून झाले आणि मैत्रिणीकडे चाललेली आहे. तर तिने वरदलक्ष्मीचं व्रत केलेलं आहे. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये तामिळनाडू तसेच कर्नाटकमध्ये ह्या वरदलक्ष्मीचं व्रत केलं जातं, पूजा केली जाते शुक्रवारची. तर तिने केलेलं आहे आणि ती तमिळ आहे. तर तिने बोलवले, तर मी आता आवरून घेतलंय, तर साडी वेअर केलेली आहे. तर हे बघा. तर आता तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने असतं ते. तर चला, मैत्रिणीकडे आलेली आहे. तर तिने छान असं वरलक्ष्मीचं पूजा मांडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा. तर हे तमिळचे आहे आणि खूप म्हणजे असं व्यवस्थित अशी पूजा, त्याखाली पुन्हा नैवेद्य, फ्रूट अशा पद्धतीने सगळं असं मांडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय, खूप छान डेकोरेट केलं आहे, लायटिंग्स वगैरे. आणि अशा पद्धतीने वरलक्ष्मीचं हे पूजा मांडली जाते आणि सवाष्णींची ओटी वगैरे भरली जाते. तर असं आहे. तर इथे माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत. तर हे बघा, हे कर्नाटक वगैरे, तामिळ अशा आहेत, मल्याळम. तर छान असं वेगवेगळं पाहायला मिळतं. देवांचं, त्यांची प्रथा वगैरे काय आहे, कसं आहे, पूजा वगैरे कशी मांडतात. तर असं वेगवेगळं पाहायला मिळतं आणि मी कधी केलेली नाही आहे, तर आपल्याकडे फारशी करत नाहीत. तर आता मला इथे ते हळदी कुंकू वगैरे लावून ओटी भरत आहे माझी. तर अशा पद्धतीने अशी हळद कानाच्या तिथे लावतात असं साईडला. तर तिने मला लावून घेतली आहे हळद असं कानाच्या इथे आणि मी हळदी कुंकू लावते आहे. तर इथे मला फूल वगैरे दिलेलं आहे. तर इथे आता मी दुसऱ्या फ्रेंड्सकडे आलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, तर इथे सुद्धा वरलक्ष्मीचं छान पूजा केलेली आहे तर दुसऱ्या मैत्रिणीने, आणि छान मंदिर वगैरे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने. तर प्रत्येक जण असं जे ते त्याच्या पद्धतीने करतं वेगवेगळे. तर इथे सगळे माझे फ्रेंड्स आलेले आहेत आणि अशा पद्धतीने खूप छान अशी पूजा केलेली आहे. वैभव लक्ष्मीचं सुद्धा साईडला मांडलेलं आहे शुक्रवारचं. तर हे बघा, मूर्ती वगैरे छान अशी सजावट केलेली आहे आणि फळं, फ्रूट वगैरे, ओटीचं सामान, नैवेद्य वगैरे असं छान डेकोरेट केलेलं आहे. तर इथे साईडला वैभव लक्ष्मीची मांडणी केलेली आहे. तर सुंदर केलं आहे, असं फार सुंदर केलं आहे. तर आता आम्ही इथे सगळे फ्रेंड्स आहोत. तर हे बघा, तर त्यांच्याकडे अशी वेगवेगळी पद्धत आहे. तर ते असं सवाष्णींच्या पायाला हळद लावतात. तर इथे सगळ्यांच्या पायाला ते हळद लावून घेते फ्रेंड. तर हे बघा, अशा पद्धतीने. तर वेगळं वेगळं असं काही ना काही पाहायला मिळतं. तर बिहारी, पुन्हा कर्नाटक, तमिळ, असं UP बिहारमध्ये पण असं वेगवेगळं कुंकू वगैरे लावतात. मागच्या वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पायाला कुंकवाचे बोटं वगैरे लावून असं छान पूजा वगैरे करून ओटी भरतात सवाष्णीची. तर आता तिने असं हळद लावलेली आहे माझ्या पायाला, दोन्ही पायाला लावते आहे. तर आता अशा पद्धतीने आहे. तर पूजा वगैरे झाली, नंतर घरी आले, चेंज केलं आणि मुलांना पण भूक लागली होती. तर आता 9 वाजलेले आहेत. तर मी लापशी बनवून गेली होती आणि आता चपाती गरम गरम त्यांना 4 ते 5 चपात्या करणार आहे आणि भाजी केलेली आहे, वांग्याची ग्रेव्ही. तर अशा पद्धतीने आहे. तर तिकडून आल्यानंतर मग फ्रेश झाली, जरा थोडंसं चेंज केले कपडे वगैरे. तर मुलांचा पण अभ्यास चाललेला होता, सर पण वॉकला वगैरे गेले होते. मग आता चपाती वगैरे बनवून झालेली आहे गरमागरम. तर या तुम्ही पण जेवायला. तर छान लापशी बनवलेली आहे, वांग्याची भाजी ती फ्राय केलेली आहे मी. तर हे बघा, कानाला दिसतंय ना तिथे ते हळद लावलेली, तर ते छान वाटतं. तर आता इथे लापशी तयार झाली आहे छान. तर नक्की ट्राय करा. माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर सबस्क्राईब करा.